काल परवा पुणे जिल्ह्यातील कोथरूड पोलीस स्टेशनची एक बातमी ऐकण्यात आली। सदर प्रकरणासंदर्भात राज्याचे आणि देशाचे दलितांचे नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतलेली आहे। मात्र तरी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये RPI म्हणून कामकाज करत असताना आज महिला आघाडीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। या राज्यामध्ये देवभाऊ गृहमंत्री झाल्यापासून राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे। म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस चौकीमध्ये पोलीसच मारहाण करून खून करतात, म्हणजे पोलीस खून करायला लागले। कोथरूडसारख्या ठिकाणी महारामांगांच्या पुरे कुणापाशी झोपून आला हा प्रश्न विचारण्याची हिंमत फक्त पोलिसांनीच केली, कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ आहे। त्यामुळे देवाभाऊला आमची विनंती राहणार आहे, देवाभाऊ आपण अगदी योग्य मार्गाने चाललेला आहात। कारण एक नागडा उघडा मंत्री एखाद्या महिलेला नागडे उघडे फोटो पाठवतो आणि त्याच महिलेला जेलमध्ये टाकण्याची किमया देवाभाऊ आपल्या कारकिर्दीमध्ये झालेले आहे। तो घनश्याम सोनवणे नावाचा नालायक पोलीस अधिकारी जो त्याच्या पोलीस चौकीला त्या प्रत्येकाला सांगतो खुनाच्या गुन्ह्यात टाकीन, एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवीन, जेलमध्ये टाकीन, खोट्या केसमध्ये आतमध्ये टाकीन, ही किमया देवाभाऊ फक्त तुमच्या कार्यकाळातच घडत असते का? त्याची चौकशी लावली, त्याच्या चौकशी अहवाल उपलब्ध होत नाही। एवढी भयावह परिस्थिती आज या ठिकाणी आमचे किशोरभाऊ सोनवणे आहेत, ज्यांनी चळवळीमध्ये 35 वर्ष घालवलेत। मात्र अशाही माणसाला धमकी दिली जाते त्या घनश्याम सोनवणेकडून की जेलमध्ये टाकू म्हणून। देवाभाऊ तुमच्या राज्यामध्ये कायदा अगदी सुव्यवस्थित आहे, तमाशातल्या प्रकारासारखा तुमचा गृह विभाग काम करतोय। 2-5 महिलांचे मुर्दे पडलेत, बाकी सगळी जनता सुखी आहे। 4-5 पोरांचे खून पडलेत, बाकी सगळी जनता सुखी आहे। खोट्या गुन्ह्यामध्ये अनेकांना आत टाकलं जातंय, बाकी सगळी जनता सुखी आहे। देवाभाऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला नम्र निवेदन करतो, फक्त पोलिसांना आता पोलीस चौकीमध्ये महिलांवरती बलात्कार करायला लावा। देवाभाऊ बाकी सगळं ठीक आहे हीच विनंती करतो, रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।